नवीन फौजदारी कायद्यामध्ये पोलिसांच्या वाढलेल्या अधिकारामध्ये प्रायव्हेट कंप्लेंट म्हणजे जी फिर्याद माननीय न्यायालयामध्ये दाखल करण्यात येते ती महत्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत। फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 200 प्रमाणे न्यायालयामध्ये प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करता येत होती। आता भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 223 व 175 यामध्ये ती तरतूद करण्यात आलेली आहे। त्यामध्ये असे नमूद करण्यात आलेले आहे की कोणत्याही पब्लिक सर्वंट विरुद्ध ज्यामध्ये पोलीस व शासकीय कर्मचारी हे सुद्धा येतात, जर तक्रार करायची असल्यास ती न्यायालयामध्ये करता येते, परंतु न्यायालय हे डायरेक्ट त्यामध्ये दखल घेऊ शकत नाही। माननीय न्यायालय हे तक्रार त्यांना प्राप्त झाल्यानंतर सर्वात आधी त्याबाबत त्या कर्मचाऱ्यांच्या वरिष्ठाकडून रिपोर्ट मागवतील। त्यानंतर त्या आरोपीचे म्हणजेच पब्लिक सर्वंट यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल व त्यानंतर माननीय न्यायालय हे पब्लिक सर्वंट आरोपी यांच्या विरुद्ध केस पुढे चालू ठेवायची किंवा नाही याबाबत योग्य ते आदेश करतील। यापूर्वी माननीय न्यायालयामध्ये केस दाखल केल्यानंतर आरोपी विरुद्ध प्रोसेस इश्यूचा आदेश होत असे व आरोपीला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 313 प्रमाणे जबाबाची वाट